सकाळची सुरुवात होती माझी स्वयंपाकापासून आणि स्वयंपाक केल्यानंतर मी माझ्या रूममध्ये वगैरे आली आणि हे गादीची शिलाई वगैरे उसडलेली होती, त्यामुळे मग मी म्हटलं शिलाई वगैरे मारून घेते. आणि युवांची इकडे मस्ती सुरू झालेली होती. आणि हे 1500 रुपयाचं गादी नसून सनी हा एक खड्डा आहे आणि तो बी फोमचा खड्डा आहे. त्यावेळेस तर चांगलीच होती, पण आता असं वाटतं की बेकारच घेत होती त्या टायमाला. आणि मी तेव्हा नुकताच दिवाण वगैरे घेऊन घेतलेला होता. आणि माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळे काही आंधन वगैरे काही आलं नव्हतं. आम्ही सगळे आपल्या पैशानंच घेतलेला आहे मेहनतीच्या. आणि त्याच्यानंतर मग ह्या गादीची शिलाई वगैरे निघलेली होती, त्यामुळे मग शिलाई वगैरे छानपैकी मारून घेतली. अशी आहे या गादीची गोष्ट. त्याच्यानंतर बाहेर ऊन वगैरे आली होती, त्यामुळे कालचे कपडे वगैरे वाढले नव्हते, ते बाहेर सुकवून घेतले. आणि ऊन आल्यावर युवांचेच कपडे पाहणं किती खूप सारे होते. त्याची रुमाल आणि त्याला सर्दी झाली आहे, त्यामुळे त्याची रुमाल तर रोजच धुवा लागते. युवांच्या पप्पाचे आणि माझेसुद्धा कपडे छान बाहेर वाळू घालून घेतले आणि नंतर पटापट कामं करून घेते म्हटलं. इकडे मग माझ्या रूममध्ये आली आणि गादीला शिलाई वगैरे मारून झालेली होती, त्यामुळे मग मी म्हटलं बेडशीट वाकर वगैरे दुसरी टाकून घेते. आणि हे मच्छरदाणी आहे आमची, मच्छरापासून वाचण्यासाठी आमचा जेलच आहे हा समजा. नंतर वाकर वगैरे छान चेंज करून घेतली आणि मच्छरदाणीच्या हिशोबाने सेट करून ठेवून द्यावं लागते. मच्छरदाणी पण छान गादीच्या अंदर टाकून ठेवून द्यावं लागते. पाहू शकता तुम्ही, तो व्हाईटवाला खड्डाच आहे. त्या खड्ड्यावर आम्ही झोपतो रोज. त्या खड्ड्यावर झोपल्यामुळे तो युवांच्या पप्पाचा अंगपायसुद्धा दुखून जाते. आणि कसे पण जोडजंतर करून नाही ती मच्छरदाणी बांधून करून घेतलेली आहे. युवानसुद्धा तो मच्छरदाणी इतके खिचतो की नाही, तर कधी कधी तुटून जातो आणि अजून डबल शिलाईसुद्धा मारा लागते मग मला. तर असं आहे मग मच्छराचा जेल, मच्छराचा नाही सॉरी आमचा जेल आहे तो. नंतर माझ्या रूमच्या साईडची रूम होती, तिथून जागा वगैरे झाडून घेतलं. मग माझ्या रूमची सुद्धा जागा वगैरे झाडायला घेऊन घेतली आणि युवानला तिकडे जेवण करण्यासाठी वगैरे दिलेलं होतं मी. आणि युवान तिकडे जेवण करत होता, तोपर्यंत म्हटलं मी समोरची रूमची जागा वगैरे झाडून घेते. इकडे मग मी पटापट जागा वगैरे झाडायला बसली. छान दरवाजाच्या मागचा वगैरे कचरा काढून घेतला आणि सुपलीमध्ये मग मी जमा करायला बसली. आणि युवानला मी ऑनलाईनवरून 4-5 पुस्तकंसुद्धा ऑर्डर केलेली होती आणि त्याचेच ते पाहणं पेजं वगैरे युवानने फाडून घेतलेले आहेत. त्याचं वाचणं कमी आणि पुस्तकंच फाडून घेतो तो जास्त, सगळ्यात जास्त. मग ते पुस्तकं वगैरे मग मी छान जमा वगैरे करून घेतलं आणि फेविकॉलने मग मी चिपकवून घेईन म्हटलं होतं. आणि आजचा मोसमसुद्धा खरंच खूप छान होता, कारण की आज पाऊस नव्हता, ऊनच तर आलेली होती थोडी. आणि सकाळी म्हणूनच मी कपडे वगैरे बाहेर सुकवलेले होते. आणि मस्त आज हवासुद्धा होती खूपच. आणि मस्त निळं आभाळ छान वाटते पाहायला. आणि मस्त पांढरे ढगंसुद्धा आलेले होते. आणि त्याच्यानंतर पाहू शकता इकडे हवासुद्धा खूपच आलेली होती. आणि आमच्या घरी मोगऱ्याचंसुद्धा झाड आहे, जास्वंदाचंसुद्धा झाड आहे, पाहू शकता. नंतर मग मी छान आंघोळ वगैरे करून घेतली आणि पूजा करायला घेते म्हटलं. पूजा करण्यासाठी मी फुलं वगैरे तोडून घेतले होते. आणि आमच्या घरीच जास्वंदाचं वगैरे झाड आहे, त्यामुळे मी घरचेच फुलं वगैरे तोडते. आणि आमच्या घराजवळच्या बायासुद्धा कधी फुलं वगैरे घेऊन जातात. आणि हे जास्वंदाचं झाड खरं मोठं आहे आणि फुलंसुद्धा लगेच सारे पडतात. आणि हवेमुळे तर खूपच जास्त फुलं वगैरे पडून जातात, पाहू शकता फुलाचा गुच्छा. त्याच्यानंतर इकडे आली अंदर आणि मग पूजा वगैरे करून घेते म्हटलं. छान हळद कुंकू वगैरे लावून घेतलं देवांना. आणि हळद कुंकू लावून झाल्यावर मग अगरबत्ती वगैरे लावून झाली. त्याच्यानंतर मग मी बाहेर वगैरे आली होती पूजा करायला. नंतर मी बाहेर घुमाला वगैरे गेली होती. घुमाला म्हणजे कुठं बाहेर तिकडे नाही, अशीच रोडावर वगैरे गेली होती. मग तिकडे बाया वगैरे बसल्या होत्या, तिकडे बायासोबत थोड्या बहुत गोष्टी वगैरे केल्या. आणि बायासोबत बसलं की गोष्टी वगैरे होऊन जातात. मग युवानसुद्धा आणि लहान मुलांसोबत खेळत वगैरे होता. तिकडून घरी आली 2-3 तर वाजलेच होते. आणि दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं मी आणि युवानने. आणि त्याच्यानंतर आता मी युवानला झोपवून दिलेला आहे. युवान झोपला होता, त्यामुळे मी म्हटलं व्हिडिओ वगैरे एडिट करून बघते. तसं मला खूप काही जमत नाही, पण मी थोडं बहुत करते. आणि हे आमच्या घरचे तुळशीचे झाड आहेत. अगोदर ते एकसुद्धा झाड होत नव्हतं, पण आता पहा ना, तुळशीच्या झाडाच्या खाली 2-3 झाडंसुद्धा लागलेली आहेत लहान. आणि हे झाडं लागले तर खरंच खूप छान वाटते, कारण की अगोदर मी एवढ्या मेहनतीने झाडंसुद्धा लावत होते, तेव्हाच एकसुद्धा झाडं असं होत नव्हतं. पूर्ण झाडाने कसे मरूनच जात होते तेव्हा.
आणि आता आमच्या घरी तुळशीला मस्त छान हे सुद्धा आलेली आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.